वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. हे सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला. हे वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. वासुदेव पुन्हा एकदा तुम्हाला वारीमध्ये घेऊन आलाय झी टॉकीज वरील तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे संतूर सह प्रस्तुत गदर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. रामकृष्ण हरी माऊली. सकाळच्या पारी वंदुनी श्री हरी. वासुदेव तुम्हाला धावतोय पंढरीची वारी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. काल आपली पालखी वेळापूर या ठिकाणी मुक्कामाला होती. वेळापूरला काय आनंद झाला हो. वेळापूर म्हणजे आपल्या लोककलावंतांचे माहेर घर. त्या ठिकाणी वासुदेव, बहुरूपी, भारुडकार हे सगळेच वसलेले आहेत माऊली. आता माऊलींची पालखी वेळापूरवरनं भंडी शेगाव या दिशेने निघालेली आहे माऊली. आणि वाटेमध्ये ठाकूरबुवा यांची समाधी आहे. तिथे या प्रवासातलं तिसरं गोल रिंगण असतं माऊली. माऊली काय उत्साह असतो या तिसऱ्या गोल रिंगणामध्ये. तेथे उडीचा खेळ खेळतात वारकरी. उडीचा खेळ म्हणजे पालखीच्या अवतीभोवती खेळ खेळतात वारकरी. जवळपास 400-500 टाळकरी मंडळी असतात आणि 550 पखवाज वादक असतात. पूर्ण वातावरण दुमदुमून जातं माऊली. आणि अतिशय उत्साहाचा हा सोहळा असतो. यानंतर तोंडले बोंडले या ठिकाणी दुपारचा नैवेद्य होतो. या ठिकाणचे ग्रामस्थ तोफेच्या सलामीने माऊलींचं स्वागत करतात. आणि तोंडले आणि बोंडले ही दोन गावं एका ओढ्याने जोडली गेलेली आहेत. दरवर्षी माऊलींची पालखी या ओढ्यातून पलीकडे जाते. त्यावेळी जर का ओढ्याला पाणी नसेल ना तर कॅनलमधून पाणी सोडण्यात येतं. यावेळी मोठ्या भक्तिभावानं इथले ग्रामस्थ माऊलींची पादुका या ओढ्यातून पलीकडे नेतात. त्यावेळेस सगळ्याच भाविकांची एवढी झुंबड उडलेली असते. प्रत्येक जण या पादुकांवर पाणी उडवत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी असा भास होतो की दुरून कुठून तरी पाण्याचे फवारे येत आहेत. माऊली खूप नयनरम्य दृश्य या ठिकाणी होतं. यावेळी तोंडले आणि बोंडलेंचे नागरिक तसेच आसपासचे ग्रामस्थ या वारकऱ्यांना भोजन देतात. त्यावेळी ठरलेला नैवेद्य असतो दही आणि धपाटे. आहा काय चव असते ती माऊली. त्यानंतर मग इथून 5 किलोमीटर अंतरावर सोपान काका यांची पालखी आणि माऊलींची पालखी यांच्या भेटीचा सोहळा होतो. या ठिकाणी दोन्ही रथ एकमेकांना चिकटून उभे केलेले असतात. त्यावेळेस दोन्हीकडचे मानकरी एकमेकांना नारळ आणि प्रसाद देत असतात. त्यावेळी सोपान काकांच्या पालखी सोबत असलेले वारकरी हे माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेतात आणि माऊलींच्या पालखी सोबत असलेले वारकरी सोपान काकाच्या पादुकाचे दर्शन घेत असतात. वा वा बंधू भेटीचा हा नयनरम्य सोहळा असतो माऊली. मग या ठिकाणाहून तुकोबारायांच्या पालखीला पुढे जाऊ देण्यात येतं आणि पुढे काही काळ दोन्ही पालख्या समांतर चालत असतात. हा सोहळा खरंच खूप पाहायसारखा असतो माऊली. आता आपण वळूया आपल्या कथेकडे. आपल्या कथेचे नाव आहे पंढरीचे महात्म्य. चला तर मग जाऊया झी टॉकीजच्या सभा मंडपामध्ये आणि कथा ऐकूया. कथाकार आहेत हरिभक्तीपरायण संगीताताई यनपुरे चोपडे. पुंडरीक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दान्तो मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मस्तके पायावरी
या वारकरी संतांच्या मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या निरूपणाला सुरुवात करते. अखिल कोट विश्वाचा मालक पंढरीश परमात्मा पांडुरंग आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा. या दोन्हीही गोष्टींचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या असणाऱ्या जांभोळी या गावामध्ये अतिशय प्रेमानं, आनंदानं, भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपल्या जांभूळ गावचे आदर्श सरपंच माननीय संतोषभाऊ जांभूळकर यांच्या अथक परिश्रमाखाली आणि झी टॉकीजच्या वाहिनीच्या माध्यमातून पंढरीचं महात्म्य उभ्या महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर खरं तर लोकांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी माननीय संतोषभाऊंचे आणि या ठिकाणी आपल्या वाहिनीचे आभार व्यक्त करते. ज्ञानोबराया तुकोबराया जशी बुद्धी देतील तसं या अभंगावरती किंवा या विवेचनावरती मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. आपण कालपर्यंत पाहिलं की पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा कशा पद्धतीनं या ठिकाणी विराजमान झाले किंवा कशा पद्धतीनं त्यांचं इथं पंढरपूरमध्ये येणं झालं. पण नुसतं पंढरपूरमध्ये आलेत का एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही आहे. मग त्याला लागून या ठिकाणी बऱ्याचशा कथा आहेत, त्याला लागून बरेचसे या ठिकाणी भाग आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पंढरीचं महात्म्य पाहत असताना पंढरीच्या आजूबाजूला ज्या काही घटना आहेत त्याचंही चिंतन तुम्हाला आम्हाला या कथेच्या माध्यमातून करायचं आहे. पण ज्या विठुरायाच्या भेटीकरता या आषाढी वारीमध्ये सगळे वारकरी लगबगीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करत आहेत. आणि म्हणून आपण सगळीजणं पाहतोय की ज्ञानोबरायासुद्धा आज खरं तर या ठिकाणी भंडी शेगावच्या दिशेनं प्रवास करतायत आणि जगद्गुरु तुकोबराया या ठिकाणी पिराची कुरोली या दिशेनं खरं तर वाटचाल करत आहेत. आणि म्हणून पालख्यांचं प्रस्थान चालू आहे. नाथबाबा निघालेले आहेत, त्र्यंबकवरनं या ठिकाणी निवृत्तीदादांचा सोहळासुद्धा निघालेला आहे, मुक्ताई आईसाहेबांचा सोहळा निघालेला आहे आणि ही सगळी लोकं पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहेत. मग आपल्यालाही देखील पंढरपूरमध्ये ज्या देवाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, ज्या देवाला भेटण्याकरता जायचं आहे, एकदा आपण सर्वांनी त्या देवाचं भजन करूया आणि मग कथेला प्रारंभ करूया. सर्वांनी हातानं टाळी वाजवा आणि गोड भजनाचा आनंद घ्या. विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी हरी विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 हरी 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, कालपर्यंत या ठिकाणी आपण या कथेच्या भागामध्ये पाहत राहतोय की विठ्ठलचं आणि पंढरीचं महात्म्य या कथेच्या माध्यमातून उभा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पाहणार आहे. काय आहे ताई पंढरीचं महात्म्य? या ठिकाणी आपण गेली 6 दिवस झालं ही कथा ऐकतोय
आपण पाहिलं आषाढी वारीचा सोहळा आणि या आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्याच्या या पर्वणीमध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा पंढरपूरला जाण्याचं भाग्य खरं तर आता आपल्याला मिळतंय. तुम्ही म्हणाल ताई कसं काय बरं पंढरपूरला आम्ही निघालो आहे, आम्हाला सांगा बरं. तर आता ऐका, कथा जरी ऐकत राहिलो आणि या कथेच्या माध्यमातून आपलं मन जरी या ठिकाणी एकेका मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलं, एकेका या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या पावलासोबत आपण जर पाऊल टाकलं, तर मला वाटतं ज्ञानोबारायांसारखं तुकोबारायांसारखं आपणही एक ना एक दिवस नक्की पंढरपूरला पोहोचणार आहोत. चला, सर्वांना घेऊन पंढरपूरला निघायचं आहे, सर्वांना घेऊन पंढरपूरला जायचं आहे. ही कथा कुणा करताय? जे वारकरी पंढरपूरमध्ये चालतात ते त्यांना ही कथा कदाचित ऐकायला मिळणार नाही, कारण ते वारीचा आनंद घेतात ते. पण जी काही लोक घरी आहेत आणि जी लोक घरामध्ये बसलेली आहेत त्या लोकांना खरं तर पंढरीचं महात्म्य घरी कळावं आणि त्यानिमित्तानं एखादा तरी व्यक्ती या पंढरीच्या दिशेनं निघावा, एखाद्याला तरी अंतःकरणामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्याची ओढ निर्माण व्हावी, इच्छा निर्माण व्हावी. त्याच्याकरता खरं तर आपल्याला ही कथा या ठिकाणी पाहायची आहे. मी काल सांगितलं, रुक्मिणी आईसाहेब रुसलेल्या आहेत आणि त्या दिंडीरवनामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी समजवण्याकरता पंढरीश परमात्मा पांडुरंग आमचे भगवान विष्णू ते देखील या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबांकरता तिथं पंढरपूरमध्ये आलेले आहेत. पण आता रुक्मिणीची समजूत काढण्याकरता देव आले, हे एक कारण देवाचं पंढरपुरामधलं आम्ही या ठिकाणी मान्य करू शकत नाही. का बरं? कारण सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सर्व या ठिकाणी जगभरामध्ये विठुरायाबद्दल या ठिकाणी सांगितलं जातं की भगवंत या ठिकाणी पंढरपूरला आला, पण कुणा करता? बोला बोला पटकन, कुणा करता? पुंडलिक रायाकरता आलेला आहे, बरोबर की नाही? आणि मग आज त्या पुंडलिक रायाची कथा खरं तर आपल्याला या कथेच्या माध्यमातून आज पाहायची आहे. रुक्मिणी आईसाहेबांकरता आलेले देव, रुक्मिणी म्हणजे सामान्य नाही आहे, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. कारण एका पतिव्रतेचा अधिकार काय असतो त्याचं वर्णन तुकोबारायांनी केलं. तुकोबा सांगतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. रुक्मिणी आईसाहेबांसाठी जर या ठिकाणी भगवान परमात्मा येतात ते, जर रुक्मिणीची गरज या ठिकाणी देवाला लागते, तुम्ही ऐकताय ना सगळीजण? ऐका बरं का. मग नेमका काय अधिकार आहे त्या रुक्मिणीचा? का विटेवरच्या मालकाला सुद्धा वाटतंय का त्या रुक्मिणीकरता आपण गेलं पाहिजे? मंदार महाराज, काहीतरी असेल ना रुक्मिणीचा अधिकार. देवाला बायका आपल्या प्रत्येकाला माहिती आहे 16,108 होत्या, मग एवढं काय रुक्मिणीकरता देवानं इथपर्यंत यावं? एखादी रुसली असती, बाकीच्या होत्या ना. तुमचं काय मत आहे? बोलत नाही का तुम्ही? बोला बोला पटकन. एक रुक्मिणी रुसली होती ना, पण बाकीच्या देवाकरता होत्या ना. पण तरी सुद्धा रुक्मिणी देवाला इतकी प्रिय का? त्याच्या मागचं कारणही तुम्हाला आम्हाला शोधलं पाहिजे ना. असं म्हटलं जातं. काय झालं, एकदा सत्यभामा आपल्या खोलीमध्ये बसली होती आणि नारद महर्षी तिथं गेले. नारद महर्षींनी आपल्या सत्यभामेला या ठिकाणी पाहिलं आणि अर्थात नारद म्हणजे काय? बोला बोला पटकन. नारद काय करतो? फक्त लोकांना चांगलं सांगतो, बरोबर ना? हां, काय करतो? कळीचा नारद म्हणतात त्याला, कळीचा. पण एक बोलू का तुमच्याशी? इकडं पहा सगळेजण, ऐका. नारदाच्या कळीमध्ये या ठिकाणी तुमचं आमचं तसं पाहिलं तर कल्याण आहे. तुमच्या आमच्या कळीमध्ये जगाचं वाटोळ आहे, पण नारदाची कळ जरी असली ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये लोकांचं कल्याण आहे. सांगेल मी तुम्हाला, नारद म्हणजे सामान्य नाही आहे. नारद सत्यभामेबरोबर बोलत होते आणि सत्यभामेनं नारदाला विचारलं की नारदा, माझं माझ्या पतीवरती भगवान विष्णूवरती अत्यंत प्रेम आहे, जीवापाड या ठिकाणी माझं त्याच्यावरती प्रेम आहे, पण हे प्रेम माझं देवावरती आहे, पण माझ्या देवाकरता मी काय करू शकते? देवानं या ठिकाणी ज्या वेळेला आमच्याकरता देवानं खूप काही केलं, पण आम्ही देवाकरता काय करू शकतो? सत्यभामेनं ज्या वेळेला नारदाला विचारलं त्यावेळेला नारदानं सांगितलं, एक काम करा. काय करा? म्हणले, तुम्ही देवावरती तुमचं प्रेम आहे, पण आता कोणाचं किती प्रेम आहे आम्हाला माहीत नाही. त्यावेळेला तुला चालायची. आणि मग नारदानं सांगितलं, एक काम करा, जितकं तुमच्या सगळ्या देवींचं किंवा तुमच्या सर्वांचं जेवढ्या पत्नी आहेत देवाच्या
तुमचं किती देवावरती प्रेम आहे ते आपण सगळ्याजणी पाहूया. तुम्ही तुमचं प्रत्येकीचं सोनं त्या तुलेमध्ये आणून टाकायचं. जोपर्यंत देवाचं वजन भरत नाही ना तोपर्यंत. बायांचा जीव दोन गोष्टींमध्ये जास्त असतो, माहिती आहे का तुम्हाला? कशामध्ये? एक तर सोन्यामध्ये आणि दुसरा भांड्यांमध्ये. तुमच्याकडं कसं आहे? दोन गोष्टींमध्ये बायांचा जीव जास्त असतो, बरोबर की नाही? आणि आई ऐका, सोनं कोणाला नाही आवडत? सोनं सगळ्यांना आवडतं. आणि मग ज्या वेळेला नारदानं सत्यभामीला सांगितलं, सत्यभामा तुला पाहायचंय ना तुमचं किती प्रेम आहे देवावरती, मग एक काम करा, तुमचं सुवर्ण जे आहे ना ते या ठिकाणी तुम्ही दानामध्ये टाका. सुवर्णाची तुला करू म्हटले आपण देवाबरोबर. कशाची? सुवर्णाची तुला देवाबरोबर करू म्हटले. ठीक आहे, हरकत नाही. पण आता ऐका, तुला चालू झाली. रुक्मिणी आईसाहेबांना तोपर्यंत काहीच माहिती नाहीये, पण असं म्हणतात ज्या वेळेला सगळ्या जणी तिथं आल्या होत्या आपलं आपलं प्रेम दाखवण्याकरता, आणि मग सगळ्या जणी तिथं येतात, ते आपले आपले दागदागिने अर्पण करतात, ते पण तरी सुद्धा पारडं जरा सुद्धा हलायला तयार नाही. मग आता काय करायचं? मग सगळ्या जणी, रुक्मिणी कोण आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. पंढरपूरमध्ये देव तिच्या मागं एवढा पळत चाललाय, पण कशा करता आलाय ते तरी आम्हाला कळालं पाहिजे ना. आणि मग असं म्हणतात, रुक्मिणी एका बाजूला तिथं बसलेली आहे, सगळं काही ती पाहतीये. मग सगळ्या जणींनी आई रुक्मिणीला प्रार्थना केली. आणि मग रुक्मिणीला सांगितलं, बाई ग, आम्ही सगळ्या जणी या ठिकाणी प्रयत्न करतोय, देवाचं आमच्यावरती किती प्रेम आहे ते दाखवण्याकरता. आणि मग तुला नाही का वाटत तुझ्याकडचं सोनं नाणं तिथं आणून टाकावं म्हणून? तुम्ही कशा काय बरं इतक्या शांत बसल्या? सगळ्या जणी त्या रुक्मिणीला विचारत होत्या, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. देव काही वेडा नाही की एखादी बायको रुसून गेली आणि देव लगेच तिच्या मागे निघणार आहे. नाही 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 नाही. मग काय घडलं नेमकं तिथं? का देवाला रुक्मिणी इतकी प्रिय वाटायला लागली? त्याचाही विचार आपण केला पाहिजे. चाललोय पंढरपूरला, रुक्मिणी आईसाहेबांचंही दर्शन आपल्याला घ्यायचंय, कारण ती रुक्मिणी कोण आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. सगळ्यांनी सांगितलंय आई का तिथं या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पारड्यामध्ये बसवायचंय, सुवर्णाची तुला करायची. आणि मग घडला प्रकार काय? ऐकून सखये ब्राह्मण वाणी, ऐकून सखये ब्राह्मण वाणी. नारदाचं ऐकलं आणि नारदाचं ऐकून ठरवलं काय? आपण एक करायचं काय? शारंग पाण्याला या ठिकाणी आपलं प्रेम दाखवायचं. आणि त्याचा परिणाम अर्पण केला शारंग पाणी. अर्पण केला शारंग पाणी. उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. पण एक केला अवघ्या मिळोनी, स्वर्ण भार भार देवोनी. सगळ्यांनी ठरवलं काय? आपलं सगळं सोनं नाणं तिथं आणून टाकायचं. पण आता ऐका, रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी तुला नाही का वाटत कृष्णावरचं तुझं प्रेम किती ते दाखवावंसं? रुक्मिणी म्हटली, हे पा, प्रेम फक्त सोन्या नाण्यानं दाखवता येतं असं नाहीये. ऐकताय तुम्ही सगळ्याजणी? ऐका, पंढरीचं महात्म्य ऐकता ऐकता तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे का देवाला रुक्मिणी करता तिथं का बरं या ठिकाणी यावंसं वाटलं. दिंडीरवनामध्ये रुक्मिणी रुसून जरी गेली असली पण तरी सुद्धा
देवाला ती इतकी प्रिय का वाटत होती? त्याच्या मागचं कारण होतं. ऐका, सुखामध्ये ज्या वेळेला ती पत्नी पतीची साथ देत असते त्यावेळेला तिला इतकं विशेष महत्त्व नसतं, पण ज्या वेळेला ती दुःखामध्ये आपल्या पतीची साथ देत असते ना, मला वाटतं या पंढरीच्या महात्म्यामध्ये ती खरी रुक्मिणी असते. हां, ती दुःखामध्ये या ठिकाणी आपल्या पतीला साथ देते. तिचा जीव सोन्या नाण्यामध्ये नाही आहे. मग हळूच ती बाजूला गेली. कोणाला काही कळत नव्हतं काय करावं, काय करावे, काही सुचेना. कोणाला सुचत नव्हतं आता काय केलं पाहिजे. शरण मग जावे, जावे कवना. कुणाला बरं शरण जायचं, कसं काय बरं देवाला आपण या ठिकाणी आता आपलंसं करायचं, प्रत्येकाला प्रश्न पडलाय. पण तेवढ्यामध्ये रुक्मिणी आईसाहेब उठल्या आणि असं म्हणतात, फक्त एक तुळशीचं पान काढून आणलं. आई, ऐकताय तुम्ही सगळ्याजणी? तुळशीचं पान काढून आणलं आणि तेवढं तुळशीचं पान फक्त पारड्यामध्ये टाकलं, लगेच कृष्ण चित्तूला झाली. ऐकताय तुम्ही? काय रुक्मिणीचा अधिकार होता. रुक्मिणी सामान्य नाहीये का, देव तिच्या मागं या ठिकाणी निघालाय पंढरपुराला. मग एवढा अधिकार संपन्न या ठिकाणी ती रुक्मिणी आई साहेब, म्हणून देव तिच्याकरता या ठिकाणी पंढरपूरमध्ये आले. पण असं म्हणतात रुक्मिणीची या ठिकाणी ज्या वेळेला देव समजूत काढत होते, देव कसा आला ते आम्हाला कळालं, रुक्मिणी करता तिचं येणं झालं ते आम्हाला कळालं. पण आता ऐका बरं का, आपली भक्ती खरी असेल तर देवाला आपल्याकरता यावंच लागतं. रुक्मिणी तिथं तपश्चर्या करते. देवाला म्हणते, काय रे, कुणा करता आला, कशा करता आला, कोण आहेस तू? एखाद्या परक्या बाईशी बोलतोय, तुला काही वाटत नाही का? कारण हा संन्याशाच्या रूपामध्ये होता ना तिच्यासमोर. आणि मग रुक्मिणीला माहीत होतं, ऐका, आपल्या पतीला ती ओळखू शकत नाही असं नाहीये. तिनं आपल्या पतीला, मालकाला कधीच ओळखलंय, पण देवाबरोबर काहीतरी गंमत केली पाहिजे, देवाबरोबर थोडी मस्करी झाली पाहिजे. म्हणून रुक्मिणी आई साहेब देवाला म्हणतात, काय रे, कशाला आलास तू? तुला कळत नाही का? एखाद्या परक्या बाई बरोबर खुशाल उठून बोलत चाललाय, संन्यासाचा वेश धारण केलाय. देव म्हटले, रुक्मिणी हे बघ, थोडा रुसवा बाजूला सार बरं. किती रुसवायचं, किती रोग रागवायचं. आणि एक सांगू का, अगं बायको आणि नवऱ्याचं भांडण हे होतच असतं ना. हां, नवरा बायकोचं भांडण नाही झालं तर त्यांच्या नात्यातलं प्रेम तरी कुठं कळणार आहे. त्यांचं भांडण हे झालंच पाहिजे. पण आता आई, एवढे दिवस मात्र मी तुझ्याशिवाय राहू शकलो, आता काय मला तुझ्याशिवाय करमत नाही. ऐकताय ना तुम्ही सगळ्या? ऐका बरं का. देव म्हणले, आता रुक्मिणी मला करमत नाही, आता मात्र या ठिकाणी मी तुला भेटण्याकरता आलो. पण असं झालं, तेवढ्यामध्ये देवाला या ठिकाणी पुंडलिकरायाची आठवण आली. देवाने विचार केला, चला आलोय आपण इथपर्यंत, पण इथं आल्यानंतर आपण आणखीन एक काम केलं पाहिजे. काय ते म्हणजे आपल्या पुंडलिकरायाला सुद्धा भेटलं पाहिजे. आता पुंडलिकराया कोण हे देखील आपल्याला या कथेच्या माध्यमातून पाहायचं आहे. ऐकताय आता तुम्ही? ऐका, कोण आहे ताई पुंडलिकराय ते आम्हाला जरा सांगा. मी सांगेल, जरासंधाबरोबर ज्या वेळेला भगवंताचं युद्ध झालं त्यावेळेला मुचकुंद राजा हे नाव आम्ही या कथेच्या माध्यमातून ऐकलं, बरोबर. आणि तो मुचकुंद राजा ज्यानं काल यवनाचा वध केला होता, त्या मुचकुंद राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपले असणारे भक्त पुंडलिक. पुंडलिकाचा अधिकार आहे म्हणून तर तिथं 28 युग पंढरीश परमात्मा उभा आहे. कुणाही करता देव उभा राहायला तयार नाहीये. पण काय आहे ताई या पुंडलिकाची कथा? तर आता ऐका, असं म्हणतात की त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये या ठिकाणी जानुदेव नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी जी होती ती अत्यंत या ठिकाणी सात्विक वृत्तीची होती. तिचं नाव होतं सत्या. काय नाव होतं? सत्या. सत्य आणि या जानुदेव ब्राह्मणाच्या पोटी या ठिकाणी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव या ठिकाणी पुंडलिक असं ठेवण्यात आलं होतं. कळालं ताई पुंडलिक आम्हाला कोणाचा मुलगा आहे ते? दोघंही या ठिकाणी जे नवरा बायको होते ते अत्यंत या ठिकाणी सात्विक होते, धर्मपारायण होते. म्हणजे जिथं जिथं या ठिकाणी धर्म असायचा तिथं तिथं काही ना काहीतरी योगदान करणारे ते होते, सत्यवादी होते. इतकंच नाही तर पुण्यशील होते. आणि अशा या ठिकाणी चांगल्या मुलांच्या किंवा चांगल्या दाम्पत्याच्या पोटी खरं तर सात्विक मुलं जन्माला येत असतात, चांगलीच मुलं जन्माला येत असतात, बरोबर की नाही? तुकोबराया सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ऐका, चांगल्या झाडाची फळे ही गोमटी, बरोबर आहे. ज्याची या ठिकाणी बीज शुद्ध आहेत त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने जन्माला येणारी मुलं सुद्धा तितकी सात्विक असतात. मी एक वाक्य सांगते जाता जाता, आता सर्वांनी ते वाक्य घेऊन जा. ऐका, आईचं जर पुण्य असेल तर घरामध्ये जन्माला येणारा मुलगा किंवा मुलगी ही शीलवान म्हणून जन्माला येत असते. वडिलांचं पुण्य असेल तर घरामध्ये जन्माला येणारा मुलगा किंवा मुलगी ही विद्वान म्हणून जन्माला येत असते. वंशाचं जर पुण्य असेल तर घरामध्ये जन्माला येणारा मुलगा किंवा मुलगी हे उदार म्हणून जन्माला येत असतात. आणि जर स्वतःचं पुण्य असेल तर घरामध्ये जन्माला येणारा मुलगा किंवा मुलगी हे भाग्यवान म्हणून जन्माला येत असतात. चला मी बोलेल याच्या उलटही आपल्याला पाहायचं आहे. आईचं जर पाप असेल तर घरातला मुलगा किंवा मुलगी हे उन्मत्त म्हणून जन्माला येतात. वडिलांचं पाप असेल तर घरातलं संतान हे मूर्ख म्हणून जन्माला येत असतं. वंशाचं जर काहीतरी पाप असेल तर घरामधला मुलगा किंवा मुलगी हे
कंजूस म्हणून जन्माला येतात आणि जर स्वतःचं काहीतरी पाप असेल तर घरातला मुलगा किंवा मुलगी हे या ठिकाणी दरिद्री म्हणून जन्माला येत असतात. मग आता आपण ठरवा, आपल्या मागं नेमकं पाप आहे का आपल्या मागं नेमकं पुण्य आहे? पुण्य तर कुणाचं आहे आणि आहे पाप कुणाचं हे आपलं आपण या ठिकाणी खरं तर ठरवलं पाहिजे. पण आता ऐका, संतांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे, यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला, प्रत्येक मायबापाला वाटतं आपल्या पोटी चांगलाच मुलगा जन्माला आला पाहिजे. इथं बसलेल्या माता माऊल्या, प्रत्येकानं मला उत्तर द्या आणि मला सांगा, इथं बसलेल्यापैकी एका तरी आईची इच्छा आहे का हो की आपला मुलगा या ठिकाणी व्यसनी असावा? बोला पटकन. कोणत्याच आईची इच्छा नाही. काय एका तरी आईला वाटतं का आपल्या मुलांना दारू पिऊन रोज घरी यावं म्हणून? बोला बोला. एकाही आईला असं वाटत नाही का? मायबापांना प्रत्येकाला असं वाटतं की बाबा माझ्या पोटी चांगलंच मूल जन्माला आलं पाहिजे, माझ्या पोटी या ठिकाणी चांगलाच मुलगा जन्माला आला पाहिजे. कारण तुकोबराया या ठिकाणी देवाकडे गेल्यानंतर कधी काही मागत नव्हते. ऐका बरं का, कधीच काही मागत नव्हते. तुकोबांना देवाकडे गेल्यानंतर काही मागावं असं वाटलं नाही का? काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. पण ज्या वेळेला कनकाई आई साहेब जेव्हा तिथं गेल्या आणि तिथं जाऊन ज्या वेळेला मागणं पाहिलं त्यावेळेला तुकोबांनी ते पाहिलं आणि मग तुकोबरायांनी स्वतः ठरवलं काय, आता जर मागितलंच आहे ना, मग जर मुलगाच पाहिजे, मग तो असा तसा नको, देवा असा मुलगा दे का ज्याचा झेंडा तिन्ही त्रिभुवनामध्ये राहिला पाहिजे. बाकी नको काही देवा, पण किमान त्यानं या ठिकाणी माझ्यानंतर तुझी सेवा केली पाहिजे. माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. एक बोलू का तुमच्याशी? जांभूळकर ऐका आता इकडं पा. प्रत्येक आईबापांची इच्छा असते आपल्या पोटी येणारा मुलगा हा या ठिकाणी चांगला जन्माला आला पाहिजे. पण मला माहीत नाही तुमच्या लेखी चांगल्या मुलाची या ठिकाणी काय व्याख्या आहे. पण तुलसीदासांनी एक व्याख्या सांगितली आपल्याला. ते म्हणतात, बाबा रे, प्रत्येक आईनं एका अशा मुलाला जन्म दिला पाहिजे जो शूरवीर असला पाहिजे, रणांगणामध्ये युद्ध करताना शत्रूपासून परत माघारी येणारा नसला पाहिजे, चांगलं आचरण करणारा असला पाहिजे, धर्माची पांडुरंगाची सेवा करणारा असला पाहिजे. असा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला तर ठीक आहे, नाही तर तुलसीदासजी म्हणतात त्यापेक्षा आपण निपुत्रक राहिलेलं केव्हाही चांगलं. ऐका बरं का, माझी भाषा नाही बरं का, संतांनी आपल्याला सांगितलं. तुलसीदासजी सांगतात, जननी बने सो भक्त बने, दाता बने या शूर, नहीं तो बरी वांज भली क्यों खाईया नूर. ए माते, तुला जन्माला घालायचंय तर असा मुलगा जन्माला घाल जो सात्विक असला पाहिजे. तुला जन्माला घालायचंय ना, असा मुलगा जन्माला घाल जो सेवा करणारा असला पाहिजे. तुमचं आमचं फक्त एकच आहे, काय, आपल्या मुलानं शिकावं, मोठं व्हावं, चांगल्या पगाराची नोकरी कमवावी. बाकी आपल्या डोक्यामध्ये आहे दुसरं काहीच नाही. मग त्याचा परिणाम काय होतो ते आपण या ठिकाणी आता सध्या कलियुगामध्ये पाहतोय. कलियुगाचं वारं उफराट चालू आहे सध्या. ऐकताय ना तुम्ही सगळ्याजणी? ऐका, आत्ताच्या कलियुगामधली मुलं बाबा या ठिकाणी खरंच माईबापांची सेवा करतील हे आम्हाला सांगता येत नाही. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडं सांगते, कथेची गरज का, पंढरीचं महात्म्य का पाहायचं, भक्त पुंडलिक हे जरी आमच्याकरता निमित्त असलं पण तरीसुद्धा आम्हाला ही कथा का ऐकायची, तर त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगेल. ऐका, आपला मुलगा या ठिकाणी इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, मोठा या ठिकाणी ऑफिसर झाल्यानंतर म्हातारपणातल्या या ठिकाणी मायबापांची तो सेवा करेल की नाही हे आम्ही या कथेमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. पण ज्या वेळेला या कथेचे काही शब्द ज्या मुलांच्या कानावरती पडतात आणि अखंडरित्या ज्या वारकरी संप्रदायाची जी मुलं सेवा करतात ना, ती मुलं मात्र या ठिकाणी म्हातारपणामध्ये आपल्या मायबापांना कधीच एकटं सोडत नाही, कधीच एकटं सोडत नाही. ती मुलं मात्र या ठिकाणी आपल्या आईबापांना कधी असा बाबा रागराग करत नाही, त्यांचा कधी द्वेष करत नाही. आजही तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जा, वारकऱ्याचं पोरगं बाबा या ठिकाणी कधी आपल्या मायबापांना वृद्धाश्रमाची वाट कधी दाखवत नाही. तुम्ही पहा, आजही एखाद्या वृद्धाश्रमाला जाऊन भेट द्या, तिकडची लोक तुम्हाला सांगतील त्यांची मुलं या ठिकाणी कोण आहेत, ते सांगतील तुम्हाला किती मोठे ऑफिसर आहेत, त्यांची मुलं कोण कोण किती मोठे डॉक्टर आहे. मी सांगू, मुलांची या ठिकाणी इज्जत नको जायला म्हणून आईबाप सांगतात, अहो ते दोघंही कामाला असतात म्हणून आम्ही इकडे येऊन राहतो. पण खरं कारण ते नाही आहे बरं का मंदार महाराज, खरं कारण ते नाही आहे. कोणत्याच आईला वाटत नाही म्हणून आई या ठिकाणी प्रत्येक वेळेला मुलाच्या चुका पदरामध्ये घालत असते. पण आता ऐका, प्रत्येक आईबापांची इच्छा आहे आपल्या मुठी चांगलाच मुलगा जन्माला आला पाहिजे. आणि का नको यायला बाबा? अरे इतकं जन्म देत असताना यातना ज्या माऊलीनं सहन केल्या, 9 महिने जे ओझं तिनं वागवलं, त्यामुळे त्या प्रत्येक आईला वाटणारच आहे ना का या मुलानं माझी सेवा केली पाहिजे, या मुलानं माझं नाव मोठं केलं पाहिजे, या मुलानं घरामध्ये सदाचारानं वागलं पाहिजे. मग आता मला सांगा, इकडं या ठिकाणी जाणूदेवानं सुद्धा तोच विचार केला, सत्यानं सुद्धा तोच विचार केला होता की आमचा पुंडलिक आमची सांभाळ करेल, आमचा या ठिकाणी सेवा करेल, पुढं मोठा झाला का तिथून पुढं या ठिकाणी तो आमची काळजी घेईल. पण आई, झालं सगळं उलटं.
काय झालं बरं? असं म्हणतात तो पुंडलिक मात्र या ठिकाणी मायबापांची सेवा तर दूर हो, पण एक शब्द आईबापांचा ऐकत नव्हता. एकही शब्द आईबापांचा ऐकत नव्हता. सतत उलटं बोलायचा, सतत मायबापांचा अपमान करायचा, सतत त्यांना काही ना काहीतरी बडबड करत राहायचा. बरं, त्यांना बडबड करायचं हे सोडून द्याव, पण बाकीच्या गावातल्या सगळ्या लोकांना नावं ठेवत बसायचा. मोठा माणूस बघत नव्हतं, बारीक माणूस पाहत नव्हतं. कुणाची उठायचा आणि टिंगल करत बसायचा, कुणाची उठायचा मस्करी करत बसायचा, कुणालाही उलटं बोलत बसायचा. आणि ऐका बरं का, ही जी अशी मुलं असतात ना बाबा, ही मुलं जरा थोडीशी घातक असतात. आईबापांना रोज चिंता पडायची का आम्ही या पुंडलिक रायाला जन्म देऊन चूक तर नाही ना केली, काय झालं आमच्याकडनं असं पाप का हा मुलगा असा वागतोय. बरं चला, त्याच्यापेक्षा एक दुसरी पायरी असते. मायबापांना काय वाटतं, आता जाऊ दे मुलगा आमचा कसाही वागतोय, पण कमीत कमी हे कळतं का तुम्हाला? बोला बोला, हे बोलत नाही का तुमच्याकडं जांभूळकर? कमीत कमी लग्न झाल्यानंतर तरी हा सुधरेल असं वाटतं ना लोकांना, वाटतं की नाही? ऐका, इकडं आईबापांना सुद्धा तेच वाटत होतं. जाणूदेवाला वाटलं बाकीचं जाऊ दे, किमान लग्न झालं म्हणजे पुंडलिक या ठिकाणी सुधरेल, किमान लग्न झालं पुंडलिक आमची सेवा करेल. पण या ठिकाणी तिथंही उलटच झालं बाबा. काय झालं, तो आता बायकोच्या या ठिकाणी आहारी गेला आणि इकडं आईबापांना या ठिकाणी लाथाबुक्क्या करू लागला. एवढा आहारी गेला का तिकडं गेल्यानंतर या ठिकाणी आईबापांना तर बघतच नव्हता. मी सांगेल तुम्हाला, आजही तुम्हाला काय वाटतं, समाजामध्ये अशी मुलं नाही आहेत का? बोला बोला पटकन. समाजामध्ये आजही अशी मुलं आपल्याला पाहायला मिळतात की बाबा या ठिकाणी आपले आपले आईबाप कितीतरी दुःख मनामध्ये बाळगतात. मी सांगेल, काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं. वयस्कर असणारी मायबाप आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी मुलगा वेगळा राहत होता. आणि आम्ही पाहिलं, एक दिवशी म्हातारी अशी या ठिकाणी रडत होती आणि आपल्या म्हाताऱ्याकडे ती पाहत होते. कुणीतरी पाहुणं तिथं घरी आलेलं होतं आणि मग असं म्हणतात की तिथं म्हाताऱ्याकडं पाहत होते. म्हातारा विचारत होतं, म्हटले म्हातारी, अगं काय गं, कुणीतरी मुलाकडं पाहुणे आलेले दिसतात ते. अर्थात आता नातेवाईक आपले असले तर आपल्याला पटकन कळून जातं, पण म्हातारीला अंदाज घेतला. म्हातारीला कळालं होतं काय की नातेवाईक आलेत पण ते सुनबाईंच्या तिकडचे आलेले आहेत. आणि मग म्हातारीनं विचारलं, म्हटले म्हातारी काय गं, अगं जरा भज्यांचा वास सुटलेला दिसतोय ना. म्हातारीनं तसेच पत्राला डोळे लावले आणि म्हातारी सांगू लागली, म्हटली जाऊ दे ना, आपलीच तर लेकरं आहेत ना, आपल्या लेकरांनी नाही खायचं मग कुणी खायचं. ऐकताय तुम्ही सगळेजण, ऐका बरं का. मी सांगेल तुम्हाला, प्रत्येक माय बापाची इच्छा असते काय की आपल्या पोटी येणारा मुलगा हा सात्विक असला पाहिजे, त्यानं आपल्याला जीव लावला पाहिजे. मी सांगेल, आपण किती पंढरपूरची वारी करतो बाबा, मला वाटतं त्याला महत्त्व नाही आहे, पण आपल्या म्हाताऱ्या आईबापांच्या चेहऱ्यावरती जर खरंच हसू असेल ना, तर मला वाटतं का विठ्ठल आणि रुक्मिणी आपल्यापासून काही लांब नाही आहेत. आपल्या म्हाताऱ्या आईबापांच्या चेहऱ्यावरती समाधान पाहिजे. तुमचा बंगला किती कोटीचा आहे, कोण पाहतो, कोण पाहतं? मी सांगेल, त्या कोटभर रुपयाच्या बंगल्यामध्ये तुमचे मायबाप जर दुःखी असतील तर मला वाटतं तुमच्यासारखे गरीब तुम्हीच आहेत. पण तुमची झोपडी असू द्या, पण तुमच्या त्या साध्या झोपडीमध्ये सुद्धा जर तुमचे वयस्कर म्हातारे आईबाप जर ज्या वेळेला जर आनंदानं या ठिकाणी एकमेकांशी गप्पा मारत असतील ना, तर समजून जायचं या जगामध्ये आपल्यासारखं श्रीमंत कोणीच नाही. ही तुमची आमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, पहा, आज या पुंडलिकरायाच्या कथेमधून आपल्याला ते शिकायचं आहे. असं म्हणतात, पुंडलिकराय आपल्या आईला या ठिकाणी त्रास देतात. ते पुंडलिकानं इतका त्रास द्यावा, रोज मायबापांना चिंता पडली या मुलाचं आता कसं काय होणार आहे. बरं, आजही समाजामध्ये अशी काही त्रास देणारी मायबापांना मुलं आहेतच. आजही ती मुलं त्रास देतात. ते एक गोड गाणं आहे, आम्ही ऐकलं होतं, फार सुंदर आहे, तुम्हाला आवडेल कदाचित. ते एका म्हाताऱ्या आईबापांनी या ठिकाणी आपल्या व्यथा त्या गाण्यामधनं व्यक्त केल्या. आणि ते म्हातारे आईबाप या ठिकाणी आपल्या मुलांविषयी ते सांगत होते. त्यांनी सांगितलं, जन्म देवोनी आम्ही मुलाला, सुख दुःख कितीतरी साहिल र. जन्म देवोनी आम्ही मुलाला, सुख दुःख कितीतरी साहिल र. अन लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. जन्म देवोनी आम्ही पोराला, जन्म देवोनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिल र. लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र.
लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. त्या म्हाताऱ्या आई बापांनी आपली व्यथा या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितली. ते म्हणतात आमचा मुलगा अगोदर तसा नव्हता, आमचा मुलगा अगोदर आम्हाला थोडं तरी विचारत होता, ऐकताय जांभूळकर ऐका, पण नंतर मात्र म्हटले काय झालं आमच्या मुलाला काही कळालंच नाही. डोक्यावरती अक्षता पडल्या आणि बाबा सुनबाई घरामध्ये आली, पोरगं नुसतं सुनेच्याच मागं पळायला लागलं. आणि मग बरं आम्ही काय सुनेचे लाड कमी करतो का? आम्हाला काय घरामध्ये सुनबाई नको होती का? आम्हाला ही सुनबाई आवडत होती ना, पण त्या सुनबाईनं आमच्याविषयीच तक्रार या ठिकाणी मुलाकडं करायला सुरुवात केली. त्या म्हाताऱ्या आईबापांनी सांगितलं आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माईबाप पाहिजे नाही, तुमचे माय बाप पाहिजे नाही, तुमचे माय बाप पाहिजे नाही. नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माईबाप पाहिजे नाही. तुमचे माय बाप पाहिजे नाही, तुमचे माय बाप पाहिजे नाही. जित्यापणी हे मरण आमचं आम्ही डोळ्यानं पाहिलं र. लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं. जेवढी जेवढी लोक आता ही कथा ऐकतात आहे, त्या प्रत्येक कथाकाराला प्रत्येकाला या ठिकाणी वक्त्याला माझं सांगणं आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला माझं सांगणं आहे, बाबा रे म्हातारे आई बापांची तुमच्या आमच्याकडनं काहीच इच्छा नसते रे, काहीच इच्छा नसते. त्यांना फक्त 2 शब्द मुलानं प्रेमानं बोलावं असं या ठिकाणी वाटत असेल, बाकी त्याला काही नकोय. जातोय पंढरपूरला, पंढरपूरच्या वारीमध्ये आम्ही चालतोय, तिकडे जाऊन ज्ञानोबारायांचा जय घोष करतोय, पण घरी म्हातारे आई बापाच्या डोळ्यामध्ये जर पाणी असेल ना, तर ती कोणतीच वारी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं घडू शकत नाही. आजही त्या म्हाताऱ्या आई बापांच्या चेहऱ्यावरचं दुःख प्रत्येक मुलानं खरं तर पाहिलं पाहिजे. कथा काय शिकवते? कथा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी उत्तम मुलगा कसा असलो पाहिजे ते शिकवते. आज ते म्हातारे आई बाप या ठिकाणी आपलं दुःख मांडतात. ते बाबा ते म्हणतात आता या म्हातारपणामध्ये आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, आम्ही नेमकं कुठं गेलो पाहिजे. जोपर्यंत हात पाय चालत होते तोपर्यंत काबाड कष्ट केले, या मुलांकरता उभं आयुष्य खर्च केलं, तळ हाताच्या पोरासारखं या लहान मुलांना आम्ही जपलं, लहानाचं मोठं करत असताना चांगलं शिक्षण मुलांना दिलं. इतकंच नाही तर त्यांच्याकरता आम्ही सगळ्याचा या ठिकाणी त्याग केला, स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिल्या नाही. आणि आता म्हातारपणामध्ये आम्ही कुणाकडे जायचं? ते म्हातारे आईबाप सांगतात पडक्याच्या परात कसं राहावं, काय खावं आणि काय ल्यावं. पडक्याच्या परात कसं राहावं, काय खावं आणि काय ल्यावं. या म्हातारपणामध्ये आता कुठं कामाला मी जावं. या बाळपणात आता कुठं कामाला मी जावं. या म्हातारपणामध्ये आता कुठं कामाला मी जावं. या म्हातारपणामध्ये आता कुठं कामाला मी जावं. घरदार सार शेती बाडी पोरांच्या नावानं लिवलंय र. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. जन्म देवणी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी साहिलं र. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं रे. आज कथेच्या माध्यमातून एक चांगला मुलगा बनायचा या ठिकाणी तुम्हाला मला प्रयत्न करायचा आहे. तुकोबराया काय सांगतात? कुळी कन्या पुत्र
होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. एक चांगला मुलगा तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं बनता आलं पाहिजे. आज पुंडलिक रायाची कथा जरी आपण ऐकत असलो, पण घराघरामधल्या या व्यथा या कथेच्या माध्यमातून दूर झाल्या पाहिजे. तिकडची पंढरी तर आम्ही पाहणारच आहे, आम्हाला तिथपर्यंत तर जायचं आहे, त्या पंढरपुरामधल्या विठुरायाचं दर्शन तर घ्यायचं आहे. पण अगोदर घरामधली पंढरी कोणती ते आम्हाला कथेच्या माध्यमातून पाहायचं आहे. आमच्या देहामध्ये असणारी पंढरी कोणती त्याचं चिंतन तुम्हाला आम्हाला पहिलं सुरुवातीला करायचं आहे.